नमस्कार भक्तांनो. संत कथा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा दिवस, आजची ही पवित्र तिथी आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात आनंदाचा आणि मंगल्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. ज्यांच्या स्पर्शाने मातीचे सोने होते, ज्यांच्या एका शब्दाने जीवनातील अंधार नष्ट होतो आणि ज्यांच्या कृपेने माणसाला स्वतः ईश्वर गवसतो, त्या साक्षात परब्रह्म स्वरूप सद्गुरूंच्या चरणी आज आपण लीन होणार आहोत. आज आपण एक अशी अद्भुत, चमत्कारिक आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा ऐकणार आहोत, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. ही कथा आहे एका अशा भक्ताची, ज्याच्या आयुष्यात अंधाराशिवाय काहीच नव्हते, ज्याच्या नशिबात फक्त गरिबी, अपमानाचे झेले आणि दुःखाचे डोंगर होते. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात एका खऱ्या सद्गुरूंची कृपा झाली, तेव्हा काय चमत्कार घडला. गरिबाची झोपडी सोन्याची कशी झाली आणि नियतीचा फिरलेला तो रोख कसा बदलला, हे आज आपण सविस्तर आणि अगदी मनापासून ऐकणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेचा प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल. चला तर मग कोणत्याही विलंब न करता या पवित्र गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्यक्ष सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन या अलौकिक कथेला सुरुवात करूया. गोष्ट आहे आजपासून शेकडो वर्षांपूर्वीच्या एका छोट्याशा गावाची. त्या गावाचं नाव होतं धर्मपूर. नावाप्रमाणेच त्या गावात पूर्वी धर्माची आणि संतांच्या विचारांची महती होती. पण काळाच्या ओघात माणसांमधील आदर संपला होता, नाती दुरावली होती आणि गरिबांचे शोषण करणारा एक पाशवी नियम समाजात रुजला होता. याच गावात राहणारा एक तरुण, त्याचे नाव सुशांत. सुशांत अतिशय सरळ स्वभावाचा, कष्टाळू आणि देवावर अगाध श्रद्धा असलेला मुलगा. पण म्हणतात ना, नियती कधी कधी भल्या माणसाचीच परीक्षा घेते. सुशांतच्या नशिबी लहानपणापासूनच दुःख आले होते. आई वडील लहानपणीच वारले. घरात खायला एक वेळचे अन्न नाही, अंगावर घागायला धड कपडे नाहीत. गावातील शेतकरी श्रीमंत लोकांच्या शेतात राबायचे, दिवसभर रात्रभर काबाड कष्ट करायचे, पण मोबदल्यात मिळायची फक्त शिवीगाळ आणि मजुरीच्या नावाखाली 2 वेळची कोरडी भाकरी. सुशांतचे आयुष्य म्हणजे जणू दुःखाचा डोंगरच होता. तो रोज पहाटे उठायचा, देवाला हात जोडायचा आणि म्हणायचा, हे देवा, मी कोणाचे वाईट चिंतले नाही, मग माझ्याच वाट्याला हा अंधार का? पण आकाशातून उत्तर देणारं कोणीच नव्हतं. एक दिवस गावामध्ये एक महान संत आले. त्यांचे नाव होतं स्वामी अखंडानंद. ते गावात आल्याची वार्ता वाऱ्यासारख्या पसरली. संपूर्ण गावाने त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. श्रीमंत लोकांनी सोन्याच्या मोठ्या थाटात महाराजांचे स्वागत केले. महाराजांच्या चरणी मौल्यवान भेटवस्तू अर्पण केल्या. हे सर्व सुशांत दूर एका झाडाच्या आडोशाने पाहत होता. त्याच्याकडे महाराजांना देण्यासाठी एक फूल सुद्धा नव्हते, कारण त्याची झोपडीच रिकामी होती. पण म्हणतात ना, संतांची नजर कशावर असते? श्रीमंतांच्या सोन्यावर नाही, तर भक्ताच्या खऱ्या आणि तळमळीच्या मनावर. स्वामी अखंडानंदांनी नजर वर केली आणि त्यांची नजर थेट त्या झाडाच्या मागे उभ्या असलेल्या सुशांतवर पडली. महाराजांच्या चेहऱ्यावर एक मंद, अद्भुत हास्य उमलले. त्यांनी स्वतः आपल्या शिष्याला पाठवून सुशांतला बोलावून घेतले. जेव्हा सुशांत थरथरत महाराजांसमोर येऊन उभा राहिला, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. तो दबकऱ्या आवाजात म्हणाला, महाराज, माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही. मी अत्यंत गरीब माणूस आहे. मला माफ करा. स्वामी अखंडानंदांनी प्रेमाने आपला वरद हस्त सुशांतच्या डोक्यावर ठेवला. त्या स्पर्शाने सुशांतच्या संपूर्ण शरीरात एक विजेची लहर दौडली. जणू काही जन्माजन्मांची तहान भागली होती, असा असीम आनंद त्याला मिळाला. महाराज मंद आवाजात म्हणाले, बाळ सुशांत, तुझ्याकडे देण्यासारखे धन नसेल, पण तुझ्या या पवित्र आणि निर्मळ अंतःकरणात जी ईश्वराविषयीची ओढ आहे, ती जगातील कोणत्याही श्रीमंताकडे नाही. आजपासून तू तुझी ही गरिबी आणि दुःख विसरून जा. आज गुरुपौर्णिमा आहे आणि मी तुला एक अमूल्य देणगी देतो आहे. असे म्हणून महाराजांनी आपल्या झोळीतून एक छोटीशी मातीची गुळगुळीत गोळी काढली, ज्यावर चंदनाचा लेप लावला होता, आणि ती सुशांतच्या हातात दिली. महाराज म्हणाले,
ही साधी माती नव्हे बाळ, हा तुझ्या भक्तीचा प्रसाद आहे. ही तुझ्या देवघरात ठेव आणि रोज सकाळी स्नान करून याला वंदन कर. तुझा प्रत्येक दिवस सोन्याचा होईल. सुशांतने ती मातीची गुळगुळीत गोळी डोळ्यांना लावली आणि तो घरी परतला. घरी आल्यावर त्याने ती गोळी अतिशय आदराने आपल्या छोट्याशा देवघरात ठेवली आणि तो गाढ झोपून गेला. पण खरी परीक्षा दुसऱ्या दिवसापासून सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सुशांत जागा झाला, तेव्हा त्याच्या झोपडीतच एक अनोखा प्रकाश पडला होता. त्याने डोळे उघडून पाहिले तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ज्या मातीच्या भिंतींवर वर्षानुवर्षे गवत उगवले होते, ज्या झोपडीतून पावसाचे पाणी आत यायचे, ती झोपडी आता एका सुंदर सुवासिक चंदनाच्या कुटीत बदलली होती. घरात खाण्यासाठी अन्नाची कमतरता होती, तिथे सोन्या रुपयाच्या भांड्यांमध्ये पक्वान्ने भरली होती. सुशांत घाबरला. तो धावतच देवघराकडे गेला. त्याने पाहिले तर महाराजांनी दिलेली ती मातीची छोटी गोळी आता चक्क तेजोमय हिऱ्यासारखी चमकत होती. त्या हिऱ्याच्या प्रकाशामुळे संपूर्ण झोपडी उजळून निघाली होती. हा कोणताही सामान्य चमत्कार नव्हे, हा साक्षात सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव होता. सुशांत श्रीमंत झाला होता, पण त्याच्या मनातील नम्रता जराही कमी झाली नाही. त्याने ते धन स्वतः जवळ ठेवले नाही, तर गावातील गरीब, भुकेले आणि निराधारांसाठी आपले दरवाजे उघडून दिले. पण मित्रांनो, जसा जसा सुशांतचा मोठेपणा आणि संपत्ती वाढू लागली, तशी गावकऱ्यांच्या मनात आणि विशेषतः गावातील काही स्वार्थी सावकारांच्या मनात त्याच्याविषयी जळफळाट निर्माण झाला. त्यांना प्रश्न पडला, हा कालपर्यंतचा भिकारी एका रात्रीत इतका श्रीमंत कसा झाला? नक्कीच काहीतरी काळा जादू किंवा चोरी केली असणार. गावातील त्या दुष्ट सावकाराने राजाच्या दरबारात जाऊन सुशांत विरुद्ध खोटी तक्रार केली की महाराज, या सुशांतने लपवून काहीतरी जादूटोणा करून राज्याचा खजिना लुटला आहे आणि तो लोकांना भुलवत आहे. राजाच्या सैनिकांनी एकाच रात्री सुशांतला पकडले आणि त्याच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्याला राजासमोर उभे केले. राजाने सुशांतला विचारले, सांग सुशांत, तुझ्याकडे एवढे धन कुठून आले? जर तू सत्य सांगितले नाहीस तर तुला फासावर लटकावले जाईल. संपूर्ण दरबार शांत झाला होता. लोकांना वाटले आता सुशांत घाबरून रडेल, पण सुशांतच्या चेहऱ्यावर तीळ मात्रही भीती नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर एक अफाट तेज आणि शांतता होती. सुशांतने राजाला अत्यंत नम्रपणे हात जोडले आणि म्हणाला, राजन, माझ्याकडे जे काही आहे ते माझे नाही, ते माझ्या सद्गुरूंचे आहे. त्यांनी मला कोणताही खजिना किंवा चोराने लुटलेले धन दिलेले नाही, तर त्यांनी मला भक्ती आणि श्रद्धेचे खरे धन दिले आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल तर माझ्या झोपडीत जाऊन पहा. तिथे तुम्हाला फक्त माझे सद्गुरू आणि माझी श्रद्धा मिळेल. राजाला राग आला. त्याने आपल्या सैनिकांना आणि मंत्र्यांना सुशांतच्या झोपडीची कसून तपासणी करण्यासाठी पाठवले. सैनिकांनी संपूर्ण झोपडी उघडून टाकली. भिंती तोडल्या, पण त्यांना तिथे सोन्याचा किंवा हिऱ्याचा एक कणही सापडला नाही. तिथे फक्त ती जुनी मातीची गोळी आणि स्वामी अखंडानंदांची एक छोटीशी छबी होती. जेव्हा सैनिक रिकाम्या हाताने दरबारात परतले आणि त्यांनी राजाला सांगितले की तिथे काहीच नाही, तेव्हा राजा चकित झाला. राजाने सुशांतला विचारले, अरे सुशांत, कालपर्यंत इथे सोन्याची भांडी आणि हिरे होते, ते आता कुठे गेले? सुशांत हसला आणि म्हणाला, राजन, जेव्हा संशय आणि लोभ माणसाच्या मनात येतो तेव्हा सद्गुरूंची कृपा अदृश्य होते. मी हे धन माझ्यासाठी कधीच मागितले नव्हते, ते मी गरिबांच्या सेवेसाठी वापरले. जेव्हा माझ्यावर खोटा आक्षेप आला तेव्हा ते धन पुन्हा पावन होऊन निघून गेले, कारण सद्गुरूंचे धन हे केवळ शुद्ध मनाच्या माणसांसाठी असते, लोभी माणसांसाठी नाही. राजाला सुशांतचे हे सत्य आणि त्याचे पवित्र विचार ऐकून पश्चात्ताप झाला. राजाने सुशांतची मुक्तता केली आणि स्वतः सुशांतच्या चरणी मस्तक टेकले. तो म्हणाला, सुशांत, तू धनवान नाहीस तर खऱ्या अर्थाने ज्ञानी आणि सद्गुरूंचा लाडका भक्त आहेस. भक्तांनो, ही कथा आपल्याला हेच शिकवते की आयुष्यात कितीही अडचणी येऊ दे, कितीही दुःख किंवा अपमानाचे प्रसंग येऊ दे,
जर तुमच्या पाठीशी खऱ्या सद्गुरूंची कृपा असेल तर कोणतीही ताकद तुमचे वाईट करू शकत नाही. आज गुरुपौर्णिमेच्या या पावन दिवशी आपल्या जीवनातील प्रत्येक अंधाराला दूर करणाऱ्या त्या अज्ञात किंवा ज्ञात सद्गुरूंना आपण मनापासून वंदन करूया. आपले आचरण शुद्ध ठेवूया आणि प्रेमाचा व भक्तीचा मार्ग कधीही सोडणार नाही अशी शपथ घेऊया. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर संत कथा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच पवित्र आणि प्रेरणादायी कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक आणि अनंत शुभेच्छा. हरिओम तत्सत.